नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. हॉटेलच्या समोरच अर्जुनला एक सीसीटीव्ही कॅमेरा सापडलेला असतो आणि इन्स्पेक्टरला सांगून त्याचं तो सीसीटीव्ही फुटेज काढून घेतो. तर इकडे अस्मिता आणि प्रिया बोलत असताना अस्मिता म्हणत असते की काय ग, म्हणजे तू माझ्या भावाशी लग्न नाही करणार आहेस? प्रिया तिला सांगू लागते की अगं तसं नाहीये, मला अर्जुनशीच लग्न करायचे, परंतु बाबांनी मला आईच्या फोटोशी शपथ घ्यायला लावली आणि मग मी काहीच करू शकत नव्हते. अस्मिता म्हणते की मग तू माझ्या भावाशी लग्न करणार आहेस की नाही? प्रिया म्हणते की अगं तुझी शपथ, मी तुझ्या भावाशीच लग्न करणार आहे. आणि मनामध्ये म्हणत असते की तुझ्या भावाशी लग्न केल्यानंतर ना पहिल्यांदा तुझं बोचकं बांधून तुझ्या सासरी पाठवणार आहे तुला मी. तर इकडे अर्जुन पुन्हा ऑफिसमध्ये जेवायला आलेला असतो. सायली म्हणते की बरं झालं सर तुम्ही वेळेवर जेवायला आलात. तर अर्जुन म्हणत असतो की मला नाही जेवायचंय, तुम्ही उगाच मला जबरदस्ती करू नका. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, आम्हाला माहिती आहे की तुझा मराठीचा प्रॉब्लेम आहे, जबरदस्ती आणि आग्रह हे दोन शब्द खूप वेगळे असतात. अरे अर्जुन त्याला म्हणतो की थँक्यू सो मच हा. आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही जेवलात? तर सायली एक नाही दोन नाही गप्प उभी राहते. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करा. धन्यवाद. अर्जुनला समजलेलं असतं की सायली काही जेवलेली नाहीये आणि मग अर्जुन सायलीला खाली बसवतो आणि स्वतःच्या हाताने तिला जेवायला वाढत असतो. चैतन्य मात्र फार प्रेमाने त्या दोघांकडेही बघत असतो. तितक्यातच अर्जुनला इन्स्पेक्टर कदम यांचा फोन येतो. इन्स्पेक्टर कदम अर्जुनला म्हणतात की तुमचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही काढली आणि लवकरच आमचा माणूस तुम्हाला पेनड्राईव्ह द्यायला सुद्धा येईल. त्यावर अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच. फोन ठेवल्यानंतर सायली अर्जुनला विचारते की कसलं सीसीटीव्ही फुटेज? अर्जुन त्यांना खरं सांगायला जातो. तितक्यातच इन्स्पेक्टर कदमचा माणूस तिथे आलेला असतो आणि तो अर्जुनच्या हातात पेनड्राईव्ह देतो आणि तिथून निघून जातो. चैतन्य अर्जुनला विचारत असतो की अरे अर्जुन काय झालं एक्झॅक्टली, सांगशील का जरा? अर्जुन सांगू लागतो की खुनाच्या दिवशी जेव्हा साक्षी रिसॉर्ट मध्ये होती ना, तर त्या रिसॉर्टच्या समोरच एक कॅमेरा आहे आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज मला भेटलंय आणि मिसेस सायलीने सुद्धा आपल्या आताच लक्षात आणून दिलंय की साक्षीचं तिथे खुनाच्या ठिकाणी असणं खूपच जास्त स्वाभाविक होतं आणि म्हणूनच मी हे सीसीटीव्ही फुटेज मागून घेतलंय. मे बी मला असं वाटतंय की यामध्ये असं काहीतरी दिसेल की जे आपल्याला रिसॉर्ट मध्ये नाही दिसलं. चैतन्य मात्र खूप घाबरलेला असतो. चैतन्याला असं वाटतं की साक्षीवर आरोप तर येणार नाही ना. आणि मग त्यानंतर अर्जुन पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करून ते सीसीटीव्ही फुटेज सर्वजण आता बघत असतात. त्यामध्ये साक्षी ही डॉट 8:30 वाजता रिसॉर्ट मध्ये पोहोचलेली असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन बघ, ती खरं बोलत होती, 8:30 वाजता तर ती रिसॉर्टला पोहोचलेली आहे. अर्जुन म्हणतो की थांब, अजून आपण पुढे बघूयात. आणि मग त्यानंतर फुटेज मध्ये पुढे दिसतं की 9:30 वाजता साक्षी पुन्हा एकदा गाडीकडे आलेली असते आणि पुन्हा तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बघ, कंप्लीट 1 तासानंतर साक्षी पुन्हा बाहेर आली, गाडीमध्ये बसली आणि कुठेतरी निघून गेली. याचा अर्थ आपण पूर्णपणे बरोबरच होतो. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ जेव्हा खून झाला तेव्हा साक्षी ही रिसॉर्ट मध्ये नव्हतीच, दुसरीकडे कुठेतरी गेली होती. तेव्हा सायली म्हणते की दुसरीकडे कुठेतरी गेली होती म्हणजे आश्रमातच होती. आणि सर हे तर तुम्ही सिद्ध करालच ना? अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स मिसेस सायली. आणि तो सायलीला आणि चैतन्याला थँक्यू म्हणतो आणि चैतन्याला सांगू लागतो की आता आपल्याला केसमध्ये खूप मोठा पुरावा मिळालाय. चैतन्य मात्र खूप घाबरलेला असतो कारण साक्षीचं नाव मध्ये आलेलं असतं, त्यामुळे त्याला खूप भीती वाटत असते. तर इकडे नागराज आणि प्रिया दोघंही मैपतच्या घरी आलेले असतात आणि सर्वजण चुप असतात, कोणीच कोणाशी काही बोलत नसतं. तेव्हा साक्षी म्हणत असते की तुम्ही काही शाळेतली मुलं आहात का एकमेकांशी कट्टी घ्यायला? प्रिया सुद्धा म्हणत असते की तुम्हाला माहितीये का हे सर्व किती डेंजरस आहे, यामध्ये कट्टी वगैरे चालणार नाही, नाहीतर आपण सर्वजण मरू. साक्षी म्हणत असते की अहो अण्णा, निदान माझ्यासाठी तरी हे सर्व सोडून द्या. प्रिया सुद्धा म्हणत असते की नागराज काका हो जाऊ द्या हो, कशाला एवढं लावून धरताय? तर मैपत आता नागराजला म्हणतो की हे बघा नागराज साहेब, मला काही कोड्यात वगैरे बोलता नाहीयेत, मी डायरेक्ट सरळच बोलतो. कसं आहे की तुमची सगळी अंडी पिल्ली मला माहितीये आणि माझी सगळी अंडी पिल्ली तुम्हाला माहितीये, यातलं एक अंड जरी फुटलं ना तर सगळेजण डुबणार. आणि मग मैपत स्वतः उठतो आणि नागराजला हात देतो आणि म्हणतो की आपल्याला दोस्ती काही परवडणार नाही. परंतु नागराज तरी सुद्धा गप्प असतो, तो काहीही बोलत नाही. मैपत म्हणत असतो की हे बघा नागराज शेठ, मैपतचा हात फक्त एकदाच दोस्तीसाठी पुढे येतो आणि जर हा हात जर मागे गेला ना तर डोक्याचं आणि कमरेचं काय काय सुटेल याचा पण विचार करून घ्या. प्रिया म्हणत असते की अहो नागराज काका, तुम्ही कशाला एवढा वेळ लावताय? बाबा किंवा तुमची बायको कोणी जर आलं ना तर सगळ्यांची वाट लागेल इथे. तर नागराज उठतो आणि मैपतच्या हातात हात मिळवतो. आता दोघही चांगले मित्र झालेले असतात, परंतु त्याच वेळी रविराज येतो कारण रविराजच्या घरी हे सर्वजण भेटलेले असतात आणि मैपतला तिथे बघून आता रविराजला
मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे अर्जुन काम करत असतो. सायली तिथे येते आणि म्हणते की अहो सर, तुम्ही मला का बोलवलं? मला खूप काम आहे, मी जाऊ का? अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही माझ्या जवळच थांबा. सायली म्हणते की काय सर? अर्जुन म्हणतो की अहो म्हणजे तुम्ही माझ्या जवळ थांबा, म्हणजे तुम्ही मला हेल्प कराल. ऑफिसमध्ये आज कशी तुम्ही मला हेल्प केली, मग आता सुद्धा साक्षी जी कोर्टामध्ये साक्ष देते त्यातून तुम्हाला काही कळतंय का? ती काही खोटं बोलते असं तुम्हाला वाटतंय का? ते बघा, असं म्हणतोय. सायली म्हणते की अहो सर, तुम्ही किती धडपड करताय मधुभाऊंसाठी, आणि जर तुम्हाला त्यामध्ये माझी मदत झाली तर कितीच बरं होईल. आणि मग सायली लगेचच चटकन खाली बसते. तर अर्जुन खुर्चीवर बसलेला असतो, त्यामुळे त्याला असं वाटतं की सायली खाली बसली, आपण पण खालीच बसूयात. आणि मग अर्जुन सुद्धा खाली बसतो. सायली त्याला सांगत असते काय काय झालंय, काय काय नाही झालंय. अर्जुनचं त्याकडे अजिबातही लक्ष नसतं आणि अर्जुन फक्त सायलीकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो की सो क्यूट, आणि अर्जुन भावनामध्ये इतका ओढावला जातो की तो म्हणतो की सो क्यूट. सायली म्हणते की अहो सर, तुम्हाला कळतंय का यात क्यूट काय? धडधड खोटं बोलते ती साक्षी, आणि तरी सुद्धा तुम्हाला ती साक्षी क्यूट कशी काय वाटू शकते? हिचं तर फक्त नाव साक्षी, कोर्टात एकही साक्ष तिने खरी दिली नाहीये. निर्लज्ज कुठली. सायली खूपच रागवत असते. अर्जुनला मात्र खूप छान वाटत असतं आणि तो पुन्हा म्हणतो की यार सो क्यूट. सायली म्हणते की काय सर, काय बोलताय तुम्ही हे सर्व? अर्जुन म्हणतो की अहो तसं नाही, मला कट म्हणायचं होतं. अहो सकाळपासून काम करतोय ना, म्हटलं जरा थोडं कट ऑफ होऊयात आणि मग पुन्हा करूया काम, असं म्हटलं. तुम्ही मला कॉफी आणून द्याल का? म्हणजे तुम्ही कॉफी आणून द्या, मी कॉफी पितो आणि मग पुन्हा एनर्जीने काम करतो. सायली म्हणते की चालेल सर. सायली लगेचच अर्जुनला कॉफी बनवण्यासाठी तिथून निघून जाते. तर इकडे रविराज महिपतला विचारत असतो की काय शिकरे, माझ्याकडे काय काम काढलं आणि इथं का बरं आलेत तुम्ही? तेव्हा नागराज म्हणतो की अरे दादा, यांची केस चालू आहे ना तुमच्याकडे, त्यासाठी चालले होते ते. रविराज म्हणतो की बोला महिपत शिकरे. त्यावर महिपत म्हणतो की हे बघा, आम्ही तर किती साधी माणसं आहोत हे तुम्हाला माहितीये. कोर्टाची पायरी जरी चढायचा विचार जरी मनामध्ये आला तरी हातपाय आमचे लटपटतात. आता आमच्या मुलीवर एवढं मोठं बालंट आलंय म्हटल्यावर काहीतरी करावं लागेल आणि टेन्शन सुद्धा येतंय. म्हटलं एकदा तरी तुमच्यासोबत डिस्कस करून घ्यावं. रविराज म्हणतो की पण आता सध्या तरी कुठला मुद्दा डिस्कस करायला पाहिजे असा एकही मुद्दा आपल्याकडे नाहीये. मागच्या वेळी मला असं वाटलं होतं की रिसॉर्टसाठी तुम्ही जी जागा घेतलीये त्याला अर्जुन टार्गेट करेल, परंतु अर्जुनने मात्र तन्वीला तेव्हा टार्गेट केलं, आणि आता सुद्धा त्याचं हेच टार्गेट तो सोडेल असं मला काही वाटत नाही. तेव्हा प्रिया म्हणते की याचा अर्थ उद्या माझी परत तपासणी घेणार. रविराज म्हणतो की हो, मला तर तसंच वाटतंय, कारण त्यांनी रिक्रिएटिंग सीन तुझ्याकडून करून घेतलाय म्हटल्यावर त्यामुळे पुन्हा काहीतरी मुद्दा तो शोधून काढण्याचा प्रयत्न करणार. मैपत विचारतो की मग साक्षीला उलट तपासणीसाठी तो बोलवेल का? रविराज म्हणतो की त्याच्याकडे जोपर्यंत काही मुद्दा येत नाही तोपर्यंत तो तुमच्या मुलीला बोलवणार नाही, आणि मला तरी असं वाटतंय की अजून त्याला कुठला नवीन मुद्दा नाही मिळालाय. सायली म्हणते की पण नवीन पुरावे तो कुठून आणणार आहे? जर मी काही केलंच नाहीये तर नवीन पुरावे आणणार कुठून येतो? रविराज म्हणत असतो की कारण त्याला फक्त तन्वीला त्रास द्यायचा आहे आणि अर्जुनने ही केस खूपच पर्सनल घेतली आहे. मधुकर पाटलांच्या विरोधात जेवढे काही पुरावे मिळतील तो पुरावे गोळा करण्याचं काम मी करतोय, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. प्रिया मात्र खूप घाबरलेली असते, मनामध्ये म्हणत असते की तुम्ही निश्चिंत राहाल पण मी काय करू? उद्या तर अर्जुन राक्षसासारखा कोर्टात उभा राहील आणि मला साक्ष द्यायला सांगेल, आणि मी जे काही बोलेल ना त्याच्या चिंध्या करणार. तर इकडे सायली आता अर्जुनकडे आलेली असते आणि तिच्या हातामध्ये 2 कॉफीचे मग असतात. तेव्हा ती अर्जुनला विचारते की आज जर मी तुमच्यासोबत कॉफी घेतली तर चालेल ना तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो की अहो चालेल काय, पळेल. आणि मग सायली खाली बसायला लागते. तितक्यातच कपातली कॉफी ही अर्जुनच्या शर्टवर सांडते. सायली खूपच पॅनिक होते आणि तिच्या साडीच्या पदराने ती अर्जुनच्या अंगावर सांडलेली कॉफी साफ करत असते आणि म्हणत असते की सॉरी सर. अर्जुन मात्र सायलीकडेच बघत असतो. सायली म्हणत असते की सॉरी सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी नेहमी गडबड घोटाळा करत असते. तर कल्पना तिथे आलेली असते आणि ती ह्या दोघांना बघत असते. सायली म्हणत असते की सर, तुम्ही माझ्यावर रागवलाय ना? अर्जुन म्हणतो की नाही रागवलं मी तुमच्यावर, एवढं पॅनिक नका होऊ बरं तुम्ही. सायली म्हणते की मला वाटलं सर तुम्ही माझ्यावर रागवलाय, आणि यावेळी तर तुम्ही मला मिस गडबड घोटाळा पण नाही म्हटलात, मी स्वतःला गडबड घोटाळा म्हटले. असं म्हणून सायली हसत असते आणि अर्जुन म्हणतो की बरोबर आहे. तितक्यातच कल्पना त्यांना आवाज देते आणि मग कल्पनाने आवाज दिल्यावर दोघंही बाजूला होतात. कल्पना त्यांना म्हणते की खरं तर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आली आहे की तन्वीचं लग्न ठरलंय आणि पुढच्या महिन्यात तिचा साखरपुडा आहे. अर्जुन विचारतो की हे कोणी सांगितलं तुला? कल्पना म्हणते की अरे रविराज भाऊजी स्वतः आमंत्रण द्यायला आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्या सर्वांना बोलावले. सायली म्हणते की खरंच खूप आनंदाची बातमी आहे, रविराज सरांचं किती मोठं टेन्शन गेलं, प्रियाचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. अर्जुन म्हणतो की अरे काय तुम्ही पण, आणि एका मुलाचं लाईफ बर्बाद होणार आहे त्याचं तुम्हाला काहीच नाही का? मी वाचलोय, परंतु तन्वी ज्या मुलाशी लग्न करेल त्याचं लाईफ तर बर्बादच होणार आहे. कोण आहे तो स्टुपिड मुलगा जो स्वतःहून तन्वीशी लग्न करायला तयार आहे? आ बैल मार मुझे. कल्पना म्हणते की अर्जुन आता तू मार खाशील, मी इतकंच सांगायला आले होते, तुम्ही तुमचं
चालू ठेवा. कल्पना आता तिथून निघून गेलेली असते तर सायली देवासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते की देवा आता प्रियाचा संसार अगदी सुखाचा होऊ देत. आणि ती प्रियाबद्दल एवढं चांगलं म्हणत असते तेव्हा अर्जुन दोन्ही हात जोडतो आणि म्हणतो की धन्य आहात तुम्ही सायली देवी, असे विचार फक्त तुम्हीच करू शकता. कमाल आहे तुमची मिसेस सायली, ज्या मुलीने तुम्हाला लहानपणापासून त्रास दिलाय आणि आता सुद्धा ती तुम्हाला त्रास देते, अशा मुलीसाठी तुम्ही देवाला थँक्यू म्हणताय. अर्जुन म्हणतो की चला मिसेस सायली, आता तुमचा जर सॉरी आणि थँक्यूचा गोटा जर संपला असेल तर आपण. आणि सायली आता खाली बसायला जाते तितक्यात अर्जुनची आणि तिची टक्कर होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय मिसेस गडबड घोटाळा, आता जर आपण परत टक्कर केली नाही ना तर आपल्याला 2 शिंगा येतील. तेव्हा सायली म्हणते की अहो सर शिंगा नाही शिंग. आणि मग अर्जुन सायली पुन्हा एकदा टक्कर घेतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन साक्षीला विचारत असतो की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी रिसॉर्ट मधून तुम्ही 2:46 बाहेर पडलात, तुम्ही त्याच्या आधी बाहेर पडला होता का? त्यावर साक्षी म्हणते की नाही. अर्जुन म्हणतो की रिसॉर्टच्या गेट मधून कोण कधी बाहेर पडलं याचं फुटेज या पेन ड्राईव्ह मध्ये आहे. शिक्रे ही 9:17 रिसॉर्ट मध्ये आली आणि 10:17 पुन्हा एकदा रिसॉर्टच्या बाहेर गेली. याचा अर्थ असं होतो की त्या खोटं बोलल्या आहेत. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.